मनमाड कृषी उत्पन्न बाजार समिती येथे सभापती पदाची निवडणूक आयोजित करण्यात आली होती। या निवडणुकीमध्ये गणेश धात्रक यांचं एकमेव अर्ज दाखल झाल्यानं निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांना बिनविरोध निवडून आल्याचं घोषित केलं। या प्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरामध्ये पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला होता। प्रथमतः मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीचा भारतीय जनता पार्टीचा सभापती झाल्यानं कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला। बाजार समिती हा राजकारणाचा अड्डा असू नये, मला या गोष्टीचा विशेष आनंद आहे। शेतकरी हिताची कामे मी करणार आहे, जसं की शेतकरी भवन उभारणे, शेतकऱ्यांसाठी पेट्रोल पंप सुरू करणे, या गोष्टीवर विशेष भर देऊन पुढील वाटचाल करणार असून अशी प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना सभापती गणेश धात्रक यांनी दिली। या प्रसंगी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मनमाड शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक विजय करे आणि बाजीराव महाजन यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता। सभापती होणं माझं काही असं स्वप्न नव्हतं, ज्या ठरलेल्या गोष्टी होत्या त्या पद्धतीने ह्या सगळ्या घडामोडी झाल्या। जे संचालकांनी आमच्याबरोबर जे निवडून आले होते 12 संचालक, त्या संचालकांनी पण सांगितलेलं होतं की असे ठरलेले सभापती आहे आणि अशा टर्मने आपल्याला करायचं। त्या पद्धतीने हे झालेलं आहे। सगळ्यांनी मला सपोर्ट केला आणि सभापती होण्यासाठी माझी निवड केली, त्याबद्दल मी माझ्या संचालकांचा मनापासून आभार आहे। काय मला आनंद वाटतो का माझ्या वडिलांनी ही मार्केट कमिटी स्थापन केली। माझा तर हा पिंड पण नव्हतं, मी मनमाड नगरपालिका किंवा विधानसभेच्या कार्यक्षेत्रात काम करत होतो, पण जे संजयजी पवार असतील, दीपकजी गोगड असतील, ह्या लोकांच्या आग्रह खातर आणि माझे जे संचालक आहेत त्यांनी सांगितलं की यावेळेस आपल्याला इलेक्शन तुम्ही लढायलाच पाहिजे। त्या खातर मी लढलो आणि त्यांनीच मला सभापती म्हणजे त्यांच्या रूपाने मी आज सभापती झालो। कधी गावाने मला नेतृत्व करायची संधी दिली। माझ्या तालुक्यातले जेवढे पण सोसायटीचे डायरेक्टर असतील, ग्रामपंचायतीचे डायरेक्टर असतील, सरपंच असतील, या सगळ्यांनी आमच्या पॅनलला भरभरून मतं देऊन आमचं पॅनल निवडून आणला होता आणि त्यामुळे आम्हाला या दिवस बघायला मिळतं। त्यांचे पण खूप मनापासून आभार मानतो, माझ्या आईवडिलांचे पण खूप मनापासून आभार मानतो आणि माझी जी अर्धांगिनी आहे तिचे देखील मी खूप आभार। मी मगाशीच जे अधिकारी बसले होते त्यांच्याशी डिस्कस करताना हीच गोष्ट मी बोलत होतो का बाजार समिती हा काय राजकारणाचा अड्डा झाला नाही पाहिजे। कुठला पण सभापती असेल किंवा कुठला पण संचालक असेल याला वाटतं का ह्या बाजार समितीत आपण काम केलं पाहिजे। आपण बघाल तर प्रत्येक दीपक गोगड असतील किंवा संजीव पवार असतील, यांनी त्यांच्या काळामध्ये जे प्रस्ताव बाजार समितीच्या हिताचे जे आहे ते प्रस्ताव त्यांनी DDR-कडे किंवा त्या विभागाकडे सादर केले, पण आज तक त्याला मंजुरी का मिळाली हीच मला शोकांतिका वाटते। राजकारण हा अड्डा नाही झाला पाहिजे माझं मत आहे। विकासाच्या आड तरी हे झालं नाही पाहिजे आणि ते सध्या मी एवढं सांगेन की ते जे विकासाचा आडचं जे राजकारण चाललंय ते मी मोडीत काढेल आणि या मार्केट कमिटीमध्ये 100% विकास करू। शेतकऱ्यांना मी एक सांगतो, शेतकऱ्यांना जे लागतं आज तुम्ही बघा का इथे जे प्रस्ताव जे केलेले ते मला पण माहिती आहे, मी कारण त्या बॉडीमध्ये काम करायचो, मी डायरेक्टर म्हणून काम करायचो। म्हणजे त्यांना पहिला पाण्याची सुविधा देखील नव्हती, ती सुविधा देखील मी स्वतःच्या खिशातून मी करून पाणी देतो। पण आज बघा का व्यापाराच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर इथं शेडची व्यवस्था पाहिजे। पावसाळ्यामध्ये शेतकरी ज्यावेळेस येतो व्यापाऱ्यांना पण अडचण निलाव होत नाही म्हणून ते शेड पाहिजे। आज बऱ्याचशा अडचणी ज्या आहेत तर ज्या अडचणी याच्यासाठी आहे त्या आपण 100% सोडवायचा प्रयत्न करू। शेतकरी भवन झालं पाहिजे, शेतकरी भवन झालं पाहिजे, शेतकऱ्यांच्या हिताचं म्हणजे त्यांना आमचं तर असं पण चाललं होतं की इथं पेट्रोल पंप पण झाला पाहिजे, जेणेकरून 50 पैशांनी जरी कमी त्यांना पेट्रोल मिळालं तर त्यांचं हित जपत राहणार आहे, प्लस मार्केटला त्यातून उत्पन्न तयार होणार आहे। त्या सगळ्या गोष्टी आम्ही आमच्या परीने प्रयत्न त्यावेळेस पण केला होता आणि आता मी बसलो, मी पण प्रयत्न करत। मी एवढं सांगेल का तुम्ही पत्रकार बंधू आहे, तुम्ही एक लोकशाहीचा खूप मोठा आधार आहे। जसं आज बघा का लोकशाहीचा जो स्तंभ आहे तो जो एखाद्या सिस्टीम मागे उभा राहतो ते होतं। माझी एवढीच विनंती राहणार आहे आपल्या माध्यमातून किंवा आपल्याला देखील का ज्या विकासाच्या गोष्टी आम्ही ठेवणार आहे ते तुम्हाला आम्ही मांडणार आहे, त्या गोष्टीला जे अडचण येणार ते पण तुम्ही मांडा, एवढीच विनंती मी तुमच्याकडनं करतो। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।